नमस्कार. आपण आता टेरवला आलोय. इथे त्रैवार्षिक श्री क्षेत्र टेरव येथे कालिका देवीचा समा असतो आणि त्यासाठी ही टेरव गावची पालखी आणि चिचघरे आणि कामथे गावची रूपे आणली जातात. म्हणजे साधारणतः आता पालखी घरे घेत असल्याने त्यांची रूपे इथे आणली जातात एका परडीतून. आणि तुम्ही बघू शकता या परड्या आहेत चिचघरे आणि कामथे गावच्या. आणि हे तुम्ही भाविक बघत असाल किती उत्साहाने या त्रैवार्षिक सम्यात आपले या त्रैवार्षिक सम्यात येत असतात. एक 3 वर्षांनी हा समा असतो टेरव येथे. आणि हे टेरव चिपळूण तालुक्यातील म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात वसलेलं एक सुंदर गाव आहे. आणि येथे श्री भवानी वाघजाई आईचं एक मोठं मंदिर आहे, नावाजलेलं मंदिर आहे आणि नवसाला पावणारी देवी आहे. आता तुम्ही बघू शकता ही पालखी आता मंदिराच्या बाजूला असलेल्या पटांगणात निघालेले आहे. तिथे लाट आहे आणि तो एक मोठा कार्यक्रम असतो. आता हे तुम्ही भाविक बघू शकता, हा जनसमुदाय बघू शकता. हे भाविक आवर्जून पालखीच्या भेटीला येतात दरवर्षी. म्हणजे एक त्रैवार्षिक हा समा असतो आणि दरवर्षी पालखी असते. ह्या पालखीला या त्रैवार्षिक सम्याला भाविक येत असतात. मीही त्यापैकी एक आहे. आणि हे तुम्ही जत्रा बघू शकता, अनेक गावची लोक येथे येत असतात. त्यामुळे ही सगळ्यात मोठी जत्रा आहे. आणि हे तुम्ही बघू शकता ही खेळण्यांची दुकानं आहेत. येतो थोड्या वेळात. केव्हा आलास? सकाळी. आत्ता आलो 3:30ला आलो. ते मामा आहे ना. आणि हा तुम्ही परिसर बघू शकता. मंदिराच्या बाजूला असलेला हा सगळ्यात मोठा परिसर आहे. आणि ही तुम्ही खेळण्यांची खाऊची दुकानं बघू शकता. खूप मोठी जत्रा आहे. आणि हीच ती जागा आहे जिथे टेरव गावचा होम म्हणजे या मंदिराचा होम लागतो, होम असतो. आणि ही जागा तुम्ही बघू शकता. आणि ही समोर आहे लाट. हे लाट आता फिरवली जाणार एक मानकरीसोबत. आणि संपूर्ण गाव असतील, भाविक असतील, ही लाट दोन्ही बाजूला असलेल्या दोऱ्या पकडून फिरवली जाते. आणि हा कार्यक्रम 3 वर्षांनी एकदा असतो. कालिका देवीचा समा म्हणून एक प्रसिद्ध असा कार्यक्रम असतो टेरव गावचा. सो तुम्हाला सर्वांना विनंती आहे की तुम्ही आवर्जून या कार्यक्रमास उपस्थित राहा. आणि हे बघू शकता तुम्ही, हे मानकरी आहेत, टेरव गावचे मानकरी आहेत जे लाटेच्या इथे वरती आहेत. ही आहे टेरव गावची पालखी. आणि तिथे बाजूला तुम्ही बघू शकता हे चिचघरे आणि कामथे च्या रूपे आहेत परडीमध्ये ठेवलेल्या. ही अतिशय सुंदर अशी चांदीच्या पत्र्यांनी मढवलेली टेरव गावची पालखी आहे. भवानी आई, वाघजाई आई, कालिका आई असे अनेक देव या पालखीमध्ये विराजमान आहेत. आणि अतिशय मनमोहक आणि सुंदर अशी पालखी आहे. आणि भाविक बघू शकता तुम्ही, फोटो काढण्यात मग्न आहेत. आणि हा जनसमुदाय बघू शकता तुम्ही, भाविक बघू शकता या आजूबाजूच्या परिसरात उभे आहेत हा कार्यक्रम बघण्यासाठी. आणि ही लाट काही वेळात सुरू होईल. मानकऱ्यासोबत ही लाट फिरवली जाते. आणि हे दृश्य खूप मनमोहक आणि
खूप बघण्यासारखं असतं. ढोल ताशाच्या गजरात हा परिसर दुमदुमलेला आहे. अनेक गावचे भाविक इथे उपस्थित आहे. हा जनसमुदाय हे भाविक तुम्ही बघू शकता आजूबाजूला परिसरात उभे आहेत आणि या सोहळ्याची वाट बघत आहेत. ह्या लाटेबद्दल सांगायचं तर आदल्या दिवशी ही लाट मोठ्या आनंदाने गावकरी घेऊन येतात आणि हे एक प्रकारचं लाकूड असतं आणि हे त्यानंतर ह्याला हा आकार दिला जातो. आणि हे तुम्ही भाविक बघू शकता आजूबाजूच्या परिसरात उभे आहेत. हा किती मोठा परिसर आहे बघू शकता मंदिराचा. आणि हे बघा हे मानकरी आहेत वरती आणि ते लाट सध्या असे बसवत आहेत फिरण्यासाठी. आता इथे हे मानाचे मानकरी आहेत जे लाटेसोबत फिरणार आहेत. गावकऱ्यांसोबत भाविकांसोबत ढोल ताशाच्या गजरात लाट फिरवली जाते. आणि तुम्ही बघू शकता ही आता पूजा सुरू आहे इथे देवीची. हे मानकरी आहेत, मानाचे मानकरी म्हणतात त्यांना. आणि हे आजूबाजूला टेरव गावचे गावकरी आहेत. हे मानकरी आहेत. आता पूजेचा विधी झालेला आहे आणि हे मानकरी देवीचे दर्शन घेत आहेत. आता तुम्ही बघू शकता हाच तो क्षण आहे. देवीचे मानकरी हातात नारळ घेऊन लाटेकडे निघाले आहेत. हे बघू शकता तुम्ही. आणि आता थोड्याच वेळात हा लाट फिरवण्याचा कालिका देवीचा सम्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. लाट फिरवली जाणार आहे. सर्व भाविक या क्षणाची आतुरतेने वाट बघत आहेत. तत्पूर्वी तुम्ही अजूनही कोकणी बाल्या या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा आणि नोटिफिकेशन म्हणजे साठी बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. आता ही लाट सुरू झालेली आहे. तुम्ही बघू शकता ही लाट आता भाविक दोन्ही बाजूला दोरी पकडून फिरवत आहेत आणि ढोल ताशाच्या गजरात हा परिसर दुमदुमलेला आहे. आणि तुम्ही भाविक बघू शकता आजूबाजूला व्हिडिओ शूटिंग करीत आहेत, फोटो घेत आहेत या क्षणाचे. जो 3 वर्षाने हा क्षण अनुभवायला मिळतो. आणि अनेक गावचे भाविक असतील, अनेक तालुक्यातून असतील, जिल्ह्यातून असतील भाविक इथे येत असतात. आणि हे नावाजलेलं श्री क्षेत्र टेरव आहे. भवानी वाघजाई मंदिर आहे. तुम्ही अजूनही या मंदिराला भेट दिली नसेल तर एकदा नक्कीच द्या. अतिशय सुंदर, मनमोहक आणि अत्यंत निसर्गरम्य परिसरात हे मंदिर वसलेलं आहे. टेरव येथे
साधारणतः चिपळूण येथून 9 ते 10 किलोमीटर चिपळूण बस डेपोतून 9 ते 10 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. कोणालाही विचारलं तर नक्कीच आवर्जून सांगतील तिथे. आणि तुम्ही या मंदिराला जाता जाता म्हणजे मुंबई गोवा हायवेने जाता जाता तिथून वरती एक 3 ते 3.5 किलोमीटरवर कामथे फाट्यातून आतमध्ये हे मंदिर आहे. आणि आता ही लाट फिरवली जाते, तुम्ही बघू शकता. अत्यंत असं हे वातावरण आहे. ढोल ताशाच्या गजरात लाट फिरवली जाते. म्हणजे मानाचे मानकरी असतील, हे गावकरी असतील, भाविक असतील, मोठ्या उत्साहाने दरवर्षी देवीच्या पालखीला येतात. त्यापैकी हे दैवार्षिक समा आहे, कालिका देवीचा समा म्हणतात त्याला, टेरवगावचा. मी माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये श्री क्षेत्र टेरव येथील भवानी वाघजाई मंदिर या मंदिराची व्हिडिओ मी पोस्ट केलेली होती. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मी तुम्हाला शेअर करतो. आणि तुम्ही गुगलवरही सर्च करू शकता. याचं पोर्टल आहे भवानी वाघजाई आहे मंदिर टेरव म्हणून. तर त्या गुगलची लिंक मध्ये जाऊन तुम्ही लिंकवर क्लिक करून शेअर करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही लिंक पण शेअर करतो, जेणेकरून तुम्हाला या टेरवगावची माहिती, या मंदिराची माहिती मिळेल. आणि हे तुम्ही बघू शकता, भाविक मोठ्या उत्साहाने लाट फिरवत आहे. मला विनंती आहे की अजूनही तुम्ही कोकणीवाला या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. व्हिडिओजना लाईक करा, शेअर करा. बघू शकता तुम्ही, लाट फिरवली जाते. मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडतोय. भाविकांचा, गावकऱ्यांचा उत्साह तुम्ही बघू शकता. लाट फिरवली जाते. ढोल ताशांच्या गजरात ही लाट फिरवली जाते. आणि भाविकांचा उत्साह असेल, गावकऱ्यांचा उत्साह असेल, वाखाणण्याजोगा आहे. आणि भाविक या क्षणाची आतुरतेने वाट बघत असतात. त्रैवार्षिक सणाची आतुरतेने वाट बघत असतात. या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत असतात. तुम्हाला या मंदिरास भेट द्यायची असेल तर तुम्ही केव्हाही येऊ शकता. आणि तुम्ही साधारण मुंबई गोवा हायवेने ट्रॅव्हल करत असाल तर कामथे फाट्यावरून साधारण 3-3.5 किलोमीटरवर हे मंदिर वसलेलं आहे. या मंदिरात येण्यासाठी म्हणजे टेरव गावात येण्यासाठी खेरडी असेल,
धामणवणे असेल, येथून रस्ते आहेत, कामथे असेल, तर तुम्ही आवर्जून या मंदिराला भेट द्या. इथल्या परिसरात भेट द्या. आजूबाजूला असलेल्या मंदिरात किंवा पर्यटन क्षेत्रात भेट द्या. चिपळूणपासून हे साधारण 9 ते 10 किलोमीटरवरच आहे. सो तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ज्या वेळेला इकडे प्रवास करत असाल त्यावेळेला नक्कीच या मंदिरात भेट देऊन भवानी वाघजाई आईचं दर्शन घ्यायला विसरू नका. धन्यवाद. बघू शकता ह्या मोठ्या उत्साहात ढोल ताशांच्या गजरात लाट फिरवली जाते आणि हा साधारणतः एक अर्धा पाऊण तासाचा कार्यक्रम असतो आणि ही लाट अशी फिरवली जाते. अनेक भाविक या सोहळ्यासाठी आवर्जून इथे येतात आणि हा कालिका देवीचा समा दर 3 वर्षांनी येतो. आता साधारणतः काही मिनिटात या कार्यक्रमाची सांगता होईल. कालिका देवीचा जो समा आहे त्याची सांगता होईल आणि भाविक त्यानंतर 3 वर्षानंतर या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघतील. म्हणजे हा कार्यक्रम 3 वर्षांनी एकदा येतो. त्रैवार्षिक कार्यक्रम आहे हा आणि आता काही मिनिटातच हा कार्यक्रम संपेल म्हणजे याची सांगता होईल. आता बघू शकता तुम्ही
ही शेवटची फेरी आहे आणि कार्यक्रमाची सांगता होईल आता काही मिनिटं. आता तुम्ही बघू शकता ही शेवटची फेरी आहे. त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. आता कार्यक्रमाची सांगता झालेली आहे आणि बघू शकते मानाचे मानकरी आहेत. आणि ह्यानंतर आपण जाणार आहोत बाजूला असलेल्या जंगलात. म्हणजे हे मंदिराला लागून एक जंगल आहे. तिथे अनेक प्रकारचे प्राणी ठेवलेले आहेत, पक्षी ठेवलेले आहेत. म्हणजे वाघ असेल, बिबटे असेल, त्यानंतर खवल्या मांजर, हरणे असतील, त्यानंतर ससाणे, अनेक प्रकारचे पक्षी प्राणी तिथे बघायला मिळतील. म्हणजे ते आर्टिफिशियल आहेत. म्हणजे तुम्ही बघू शकाल. खवल्या मांजर तोच खवल्या मांजर इथं आहे बघ. ए खवल्या मांजर इथं आहे. ये मुंगूस कुठं आहे? अरे इथे मुंगूस सोडताय. इथं कुठे मुंगूस? याला वाटतं मुंगसाला. खवल्या मांजर. हा खवल्या मांजर मस्त. या देवस्थानाचं एक अनोखा उपक्रम. हा इकडे येताना तिकडून येऊया ना. ये केवढा आहे तू मांजरापेक्षा म्हणते. याची वाढ नाही झाली बहुतेक. अहो खरोखर अटॅक केला ना आपल्यावर. कोणतरी पण त्याला ही केला नाही आणि बघ. अरे पण कोणीतरी असं फाडल्यासारखं नाही वाटत आहे. हा हो ना असं कोणीतरी.